भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नाही याची चर्चा आहे। शिंदेंनी रवींद्र चव्हाणांची शहांकडे दिल्लीमध्ये तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यानंतर महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नकोत, राज्यामध्ये सोडवा अशा भाजप वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजपवर थेट टीका केली। अहंकाराविरोधामध्ये आपण एकत्र आलोय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले। राज्यात भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करून रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा अशा सूचना दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे भाजपने प्रवेश करून घेतल्यानं हे नाराजी नाट्य वाढलं होतं। त्यानंतर कॅबिनेटवर शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता। शिंदेंच्या मंत्र्यांनी फडणवीसांची या प्रकरणी भेटही घेतली होती। एकमेकांच्या पक्षातले नेते न घेण्यावर भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र शिंदेंच्या दौऱ्यानंतरही रवींद्र चव्हाणांनी इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल। रोज अमजद भाई आम्ही मित्रांना विनंती करतोय, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो। त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या देहबोलीवरूनही राजकीय क्षेत्रात चर्चा आहे। शिंदे आणि फडणवीसांची देहबोली वाद मिटला नसल्याचं द्योतक असल्याचं म्हटलं जात आहे। हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेंची देहबोली वेगळी दिसली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं, पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं। एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे। शिंदेंनी आज डहाणूत जात भाजपवर टीका केली। डहाणूमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। या प्रचार सभेत आज शिंदेंनी भाजपवर थेट टीका केली आहे। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं शिंदे म्हणाले। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार
तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे.